अ, नमस्कार श्रोते हो. आमच्या सत्यव्रत या चॅनलतर्फे श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांच्या अभ्यासाची एक मालिका आम्ही सादर करत आहोत. संत तुकाराम महाराज निवडक अभंग एक संकल्प. श्री गोंदवलेकर महाराज अतिशय सोप्या शब्दांमध्ये वेदांत समजून सांगतात आपल्या प्रवचनांमधनं. या प्रवचनांचं चिंतन करताना आपल्या असं लक्षात येतं की महाराज नेहमी सांगतात की भगवंताविषयी उत्कट भाव आपल्या मनामध्ये पाहिजे. अध्यात्म हा भावनेपासून दूर जाणारा जरी प्रवास असला तरी तो भावनेच्या माध्यमातूनच जातो. आता हा उत्कट भाव म्हणजे नक्की कसा, तो नक्की काय, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला संत तुकाराम महाराज यांच्याकडे जायला लागतं. श्री संत तुकाराम महाराज यांची भावना समजून घेण्यासाठी त्यांचे अभंग समजून घ्यायला लागतात. त्यांचे अभंग समजून घेत असताना किंवा त्याच्या आधी आपल्याला त्यांचं चरित्र समजून घ्यायला लागतं. आता हे चरित्र कसं समजून घ्यायचं, तर ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अभंगामधूनच समजून सांगितलेलं आहे. 21 ओळींचा तो फक्त अभंग आहे. आपण काही सगळे 21 ओळी अ, बघणार नाही आहोत, त्या ओळींचे अर्थ मात्र संपूर्णपणे बघणार आहोत. संत तुकाराम महाराज लिहितात, याती शूद्र केला व्यवसाय, आदी तोहा देव कुळपूज्य. मी शूद्र जातीमध्ये जन्मलो आणि वाण्याचा व्यवसाय केला. आमच्या कुळामध्ये श्री विठ्ठलाची पूजा होती आणि परंपरेने आलेली वारी सुद्धा होती. खरं तर माणसाने स्वतःवर बोलू नये, परंतु तुम्ही संत लोकांनी मला विचारलेलं आहे की मी वैराग्याकडे कसा आलो, आणि मी सुद्धा तुम्हाला वचन दिलेलं आहे की मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन, म्हणून मी आता स्वतःविषयी थोडंसं बोलत आहे. संसारामध्ये माझ्या वाट्याला अतिशय मोठं दुःख आलं. माझे आई वडील लवकर गेले. दुष्काळामध्ये माझं द्रव्य गेलं. माझी पत्नी अन्न अन्न करून मरून गेली. व्यवसायामध्ये आलेली तूट बघून मला माझीच लाज वाटू लागली. अशा या परिस्थितीमध्ये आमच्या घराण्याचं विठ्ठल मंदिर होतं, ते भंगलेल्या अवस्थेमध्ये होतं. त्याचा जीर्णोद्धार करावा असं माझ्या त्या काळात मनात आलं. मी हळूहळू हा जीर्णोद्धार केला. या देवळात मी हळूहळू कीर्तन सुरू केलं. एकादशीचं व्रत सुद्धा सुरू केलं. पण माझं मन खऱ्या अर्थाने परमार्थाच्या अभ्यासामध्ये अजिबात नव्हतं. इथं कसं गंमत आहे बघा. संत तुकाराम महाराज हे अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या भावना आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतात की सुरुवातीला मी परमार्थ सुरू केला, पण माझा भाव परमार्थामध्ये नव्हता. मग मी काय केलं की मी हळूहळू अभ्यास म्हणून संतांवर विश्वास ठेवला आणि संतांची वचनं त्यांच्यावर विश्वास ठेवून पाठ केली. पुढं उभं राहून गाणाऱ्याच्या मागे उभं राहावं आणि ध्रुपद धरावं, असा हा सगळा प्रकार होता. अत्यंत भक्तिभावाने मी माझं चित्त शुद्ध केलं आणि संतांची सगळी वचनं मी अभ्यासत राहिलो. असं करताना मनामध्ये मी कुठलीही लाज उत्पन्न होऊ दिली नाही. माझ्या आधीचे जे संत आहेत त्यांच्या पायाचं तीर्थ मी अत्यंत आदर भावानं प्यालो. आयुष्यभर घडेल तेवढा उपकार दुसऱ्यावर केला, त्यासाठीच मी माझं शरीर कष्टवलं. परमार्थाच्या या मार्गातून परत यावं म्हणून अनेक सुहृदांनी मला त्या काळात समजवलं, पण मी त्यांचं काहीही ऐकलं नाही, कारण मला प्रपंचाचा अतिशय वीट आला होता. तुकाराम महाराज लिहितात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी गेले नाही बहुमता. या जगातील सत्य काय आहे, या जगातील अंतिम सत्य काय आहे, या जगातलं असत्य काय आहे, शाश्वत आनंद कुठं आहे आणि कुठं नाहीये, याविषयी निर्णय करताना मी माझ्या मनावर अवलंबून राहायचं ठरवलं.
याविषयी लोक बहुमतानं काय म्हणतात याविषयी मी विचार केला नाही. या सुमारास माझ्या स्वप्नामध्ये येऊन माझ्या गुरूंनी मला उपदेश केला, त्याप्रमाणे त्यांनी दिलेलं नाम, श्री विठ्ठलाचं नाम मी दृढ विश्वासाने घेऊ लागलो. यानंतर तुकाराम महाराज सांगतात, यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती, पायी धरिले चित्ती विठोबाचे. यानंतर मला कवित्व करावं, अभंग लिहावेत अशी स्फूर्ती झाली. मी माझ्या चित्तामध्ये श्री पांडुरंगाचे पाय धरून कवित्व करू लागलो. यानंतर मी शूद्र असूनही परमार्थ बोलू लागलो, लिहू लागलो, म्हणून धर्ममार्तंडांनी मला त्रास दिला. त्यामुळं मला अतिशय वाईट वाटलं. यावर माझं चित्त खूप दुखावलं गेलं. बुडविल्या भया बैसलो धरणे, केले नारायणे समाधान. या लोकांनी माझ्या अभंगाच्या वया इंद्रायणीमध्ये बुडवल्या, परंतु श्री नारायणाने माझ्या चित्ताचे समाधान केले. वया बुडवल्यानंतर तुकोबारायांनी 13 दिवसाचं धरणं धरल्याची घटना आपल्या सगळ्यांना माहित आहे. तुकोबाराय इथं असं म्हणतात की मी धरणं धरल्यानंतर श्री नारायणाने माझ्या चित्ताचे समाधान केले. ते जास्त काही बोलत नाहीये त्याच्यावर. पुढे ते सांगतात, विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुढे. ते म्हणतात की माझं चित्ताचं समाधान कसं झालं, काय झालं, याविषयी मी आता जास्त काही बोलत नाही, कारण ते योग्य होणार नाही. ते आत्मप्रौढी होईल. आपल्या हातून आत्मप्रौढी होऊ नये. विठ्ठलांनी माझ्या वह्या मला आणून दिल्या असं सांगितलं, ती फार मोठी आत्मप्रौढी होईल. म्हणून ती आत्मप्रौढी तुकोबाराय करत नाहीत. ते म्हणतात, ते एवढंच म्हणतात की आता उशीर होईल, तेव्हा आता मी या विषयावर जास्त बोलत नाही. पुढच्या ओळीमध्ये तुकोबाराय असं म्हणतात, आतापर्यंत हे असं घडत आलं आहे आणि आता पुढे देव करेल तसं होईलच. मला माझ्या या सगळ्या आयुष्यात एवढंच कळलेलं आहे की आपण भक्ती केली तर श्री नारायण आपल्या भक्तांची उपेक्षा कधीही करत नाही. तो फार फार मोठा कृपावंत आहे आणि त्याची कृपा माझ्या अनुभवाला आलेली आहे. पुढची ओळ अशी आहे, तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोल पांडुरंगे. मी वाणी म्हणून सुरुवात केली, परंतु आता पांडुरंग हेच माझे भांडवल झालेले आहे. पांडुरंग हेच माझे मुख्य भांडवल झालेले आहे. तोच माझ्या मुखातून बोल वदवतो आहे. हा अभंग पाहिला की आपल्या एक लक्षात येतं की आपलं सगळं भांडवल गमावलेलं एक वाणी, ते या जगातील सर्वात महत्वाचे भांडवल लाभलेला संत, असा प्रवास तुकोबारायांनी आपल्या 40 वर्षांच्या प्रवासात केला. हा सगळा प्रवास त्यांनी इथं 21 ओळींमध्ये सांगितलेला आहे. परंतु आपल्या अभंग गाथेमध्ये या 40 वर्षांचा प्रवास त्यांनी सुमारे 4000 अभंग लिहून अगदी तपशिलात जाऊन काव्यबद्ध केलेला आहे. हा सगळा प्रवास, ही त्यांची भावनांची उत्कटता, सुरुवातीला परमार्थामध्ये फारशी रुची नसणे तरीही परमार्थ करत राहणे आणि नंतर अत्यंत भावोत्कट होऊन परमार्थ करत राहणे, भक्ती करत राहणे आणि विठ्ठलाच्या पर्यंत जाऊन पोहोचणे, हा प्रवास त्यांनी अत्यंत तपशिलात जाऊन काव्यबद्ध केलेला आहे. हा प्रवास कसा झाला हे त्यांचे अभंग हळूहळू बघत गेलं तर आपल्याला उलगडत जातं. परमार्थाची मुख्य तत्व कुठली, परमार्थामध्ये काय जपायचं, परमार्थात श्रद्धा म्हणजे काय, परमार्थात प्रेम म्हणजे काय, परमार्थामध्ये बुद्धी कशी वापरायची, परमार्थामधल्या अडचणी कुठल्या, हे सगळे विषय तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये हाताळतात. आता हा सगळा प्रवास बघताना तुकोबाराय तर काव्य लिहून गेलेले आहेत. मग आपल्याला कोणीतरी एक अध्यात्माची जाण असलेला माणूस त्यांचे अभंग समजून सांगणारा असायला लागतो.
असा माणूस श्री विष्णुपंत जोग हा होता. विष्णुपंत जोग 1867 ते 1920 मध्ये होते. ते परमार्थाचे गाढे अभ्यासक होते. अतिशय निर्मळ विद्वत्ता अशी विष्णुपंत जोगांकडे होती. त्यांनी 1909 साली सार्थ म्हणजे अर्थासहित अशी तुकाराम बुवांची गाथा प्रसिद्ध केली. त्यांनी या मालिकेत या अभंगात जे अभंगांचे अर्थ सांगितलेले त्या गाथेमध्ये, ते लक्षात घेतच आपण या अभंगांच्या अर्थाचा विचार करणार आहोत. थोडक्यात श्री तुकोबांचे अभंग आणि विष्णुपंत जोग यांनी सांगितलेले अर्थ अशी ही सगळी योजना आहे. मोठ्या अभ्यासकांच्या मागे उभं राहायचं आणि ध्रुपद धरायचं अशी रीत तुकोबारायांनी सांगितलेली आहे. विष्णुपंत जोगांसारख्या मोठ्या अभ्यासकाने सांगितलेले अर्थ आधुनिक मराठीमध्ये आणावेत आणि हे करताना परमार्थाचे संदर्भ जिथल्या तिथं द्यावेत अशी भूमिका घेऊन आम्ही ही मालिका सुरू केलेली आहे. या मालिकेत जे काही चांगलं असणार आहे ते श्री तुकोबाराय आणि विष्णुपंत जोग यांचं असणार आहे. जे काही चुकीचं असेल, जे काही उणं असेल, ते अर्थातच आमचं असणार आहे. श्री विष्णुबुवांच्या व्यासंगाच्या पाठबळावर श्री तुकोबारायांचा अभ्यास करण्याची हिंमत मी इथं करत आहे. रोज एक अभंग आणि त्याचा अर्थ अशी ही मालिका असणार आहे. त्याचा पहिला भाग आम्ही आपल्या समोर आज अतिशय नम्रपणे ठेवत आहोत.